जीएसटीची देशभरामध्ये चर्चा असताना येवल्यातली पैठणी या बाजारात देखील जीएसटीचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। येवल्यातल्या पैठणीला जीएसटी लागल्यामुळे या उद्योगाची नेमकी काय अवस्था आहे पाहूयात याच संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। पदरावरती जरतारीचा मोरनाचरा हवा असं म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पैठणी आणि त्यातही येवल्याच्या पैठणीची तर देशभरात काय जगभरात चर्चा। पैठणीची साधी ओळख आहे मोराच्या सुंदर डिझाईन्सनं बनवलेला पदर, साडीवर बुटी सुद्धा मोराचीच, सोन्याची जर आणि विशेष म्हणजे हे सगळं काम हातमाग पद्धतीचं। पण आता येवल्याची ही पैठणी सुद्धा जीएसटीच्या जाळ्यामध्ये अडकली आहे। म्हणजे आता ही पैठणी खरेदी करण्यासाठी महिला वर्गाला आपला हात आणखीनच सुटा ठेवावा लागणार आहे। कच्च्या मालावरती पहिले रेशम आणि जरीवरती जो जीएसटी लागला जाईल, त्यामुळे पैठणीचे जे कच्चा माल आहे तो महागेल। नंतर पैठणी तयार झाल्यानंतर जी आमच्याकडे आम्ही विकायला मार्केटमध्ये ठेवणार त्यावरती परत जीएसटी लागेल, तर त्या कारणाने रिटेल आउटलेटला पैठणी महागेल। जीएसटी नंतर देशात अनेक बाजारांमध्ये उलथापालथ होत असताना पैठणीचा बाजारही यातून सुटलेला नाहीये। तर येवला पैठणी मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ घेत आहे, त्यावरती आणखी टॅक्सेस टाकून 5% म्हणजे पैठणीसाठी फार झाले। कारण पैठणी ही एवढ्या महागडी वस्तू आहे का 10-15 हजाराची पैठणी घेताना ग्राहक 500-700 रुपये वाढल्यानंतर ती टाळण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे मार्केटवरती त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे तब्बल 2000 वर्षांची परंपरा असलेला हस्तकलेचा नमुना म्हणून पाहिला जाणारा पैठणीचा हा वस्त्रोद्योग टिकवायचा असेल तर पैठणीला जीएसटी मुक्त करण्याची मागणी विणकरांनी केली आहे। 2000 वर्षांची पैठणीची परंपरा आहे आणि तत्कालीन राज्यकर्त्यांनी पैठणीकरता वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे। अलीकडील काळात जर बघितलं तर 1980 दरम्यान बॅरिस्टर अंतुले ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यांनी विशेष बाब म्हणून येवला आणि पैठणीला तत्कालीन करांमधून सूट दिलेली होती आणि त्याच मागणीनुसार आम्ही आज देखील ही कला जोपासावी, ही कला वाढावी, ही कला टिकून राहावी म्हणून पैठणीला जीएसटीमध्ये जे कच्च्या मालावर टॅक्स लागणार आहे, जीएसटी लागणार आहे, त्यातून विशेष बाब म्हणून सूट मिळावी ही आमची मागणी आहे। यापूर्वी बी आणि शासन ह्या व्यवसायासाठी कायम प्रोत्साहन देत असतं, तर आता सुद्धा ही कला टिकून ठेवण्यासाठी त्यांनी पार विणकरापासून तर शेवट उपभोक्त्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा जीएसटी लावू नये, तरच ही कला आता जिवंत राहणार आहे। दरम्यान पैठणीला जीएसटीतनं वगळलं नाही तर नेमकं काय होईल? महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याच्यावर ज्या वेळेला काही वर्षापूर्वी 25-30 वर्षापूर्वी टॅक्स बसवला होता, पण पैठणी हा ग्रामीण उद्योग असल्या कारणाने स्पेशल नोटिफिकेशन खाली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने येवला आणि पैठणला रेशीम आणि रेशमी साडी या दोन्हीवरही कोणत्याही प्रकारचा सेल टॅक्स किंवा कोणत्याही प्रकारचा टॅक्स बसवलेला नव्हता, तो सूट दिलेली होती। आज जर हा टॅक्स बसला तर हा जो मोडकळीला आलेला व्यवसाय आहे तो पूर्णपणे संपुष्टात येईल असं मला वाटतं। त्यामुळे राज्यातल्या घराघरातल्या महिलांचं सौंदर्य वाढवणारी हातमाग हस्तकलेचं लेणं असलेली ही कला जीएसटी गिळंकृत करणार का, असाच मोठा प्रश्न आहे। ही परिस्थिती बदलायला हवी इतकंच। मनमाडहून अजय सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।